काय करताय? काय नाही, ताईसाठी ओल्या नारळाच्या करंजा केल्यात. तिला खूप आवडतात. आवडतात आम्हालाही. तुमच्यासाठी फडताळात राखून ठेवल्यात, पहाटे निघण्यापूर्वी खाण्यासाठी. उरल्या तर सोबत देईन. अहो, ह्यावेळेस जमेल ना यमूचे लग्न? जमेल, नक्की जमेल. तुमच्या ताईचे सासरे म्हणजे मोठे विश्वासाचे गृहस्थ आहेत. स्थळे सुद्धा चांगली निरखून पारखूनच निवडली असणार त्यांनी. खरेच, ताई आणि तिच्या सासरे बुवांवर तुम्ही ही जबाबदारी सोपवलीत ते बरेच केलेत. शिवाय माहेरची. गाई 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 गाई, आज माझ्या शकुलीला झोप का नाही येते? चल झोप, हा, खूप रात्र झाली आहे. हा, गाई गाई गाई. छान, तिला झोपवतीयेस आणि तुझे मात्र झोपायचे नाव नाही. चल, मी थोपटते तुला. चल. काय नको. अगो बाई, आता रागवायला काय झाले? आत्या, तू मला सांगितले नाहीस मगाशी की तू पत्र वाचित असताना अण्णा तुला का ओरडले ते? सांग ना ग. यमू, अगं मी लिहायला वाचायला शिकले इथेच, या कुर्लेकरांच्या घरात. सासरी गेल्यावरही मी व्यंकटेश स्तोत्र वाचत असे, आणखी काही बाई वाचत असे. पण काय? पण पुढे पुढे माझे यजमान देवाघरी गेले. मग काय, माझ्या सासरच्यांचे म्हणणे पडले की मी लिहा वाचावयास शिकले म्हणून माझे यजमान देवाघरी गेले. काय? माझ्या सासरच्या मंडळींनी माझ्यावर ठपका ठेवला आणि मी माघारी आली. आता तुझ्यासारखं माझं पण लग्न होणार आहे. खरंच किती गंमत येईल ना. आपलं लग्न जर एका दिवशी असलं तर तू माझ्या लग्नाला कशी येणार आणि माझ्या लग्नाला तू कशी येणार? तात्यासाहेब, आपला हा सुगंधी अत्तरांचा व्यवसाय मोठा मोठा जोम धरू लागला आहे पुण्यात असे दिसते. अण्णासाहेब, पेशव्यांचे पुणे. अहो, कला आणि सुगंध इथे दरवळणार नाही तर आणखीन कुठे? खरे आहे. बसा. अण्णासाहेब, या भटजी बुवांनी आपल्या यमुनेसाठी 3 उत्तम स्थळे आणलेली आहेत. जन्मतिथी आणि जन्म समयानुसार पत्रिका पाहिली त्यांनी. तात्यासाहेब, आता या 3 स्थळांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे आम्हास. अहो, यमुना ही आमच्या सूरबाईची सख्खी भाची, तेव्हा तुमच्याप्रमाणे आम्हालाही ती उत्सुकता आहेच की. यमे माणसं लग्न का करतात? अगं पण का ते काही मला माहित नाही. पण आजीने केले म्हणून आईने केले, आईने केले म्हणून आपणही करायचे. आलात का? हो. कसे झाले कार्य? उत्तम. रवानगी झाली म्हणायची कावेरीची सासरी. नवे घर, नवी माणसे, नवा अध्याय सुरू झाला कावेरीचा. अगो बाई, वहिनी, हे काय हो झाले? कावेरीच्या लग्नामुळे यमुनेच्या मनावर उठलेले ओरखडे आहेत.